आज राजुरी गावामध्ये होत असणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा शेवटचा टप्पा त्या जुन्नरकडे कोंडाजी बाबा डेअरी आश्रमावर मोठ्या संख्येने सगळ्या परिसरातली लोक कामगार कल्याणच्या माध्यमातून जो त्या ठिकाणी वाटप होणार आहे भांड्यांचं त्याच्यासाठी महिला लाईन लावून बसलेले आहेत। मी 1 वाजताची वेळ दिली आहे पण लोक 11 वाजल्यापासून झालेली आहे। मी वेळेची किती पक्की आहे की 9:30ला आली आहे। 1,60,00,000चं काम आहे आणि 1,60,00,000चं काम होत असताना निश्चितपणाने एकाला कोणाला मंडप घालावा लागला नाही, खुर्च्या लावाव्या लागला नाही, नाश्ता पाणी बघावा लागला नाही, कुठे कोणाला पाणी वाटप करावं लागलं नाही, कुठला 1 रुपयाचा खर्च तुम्हा लोकांना पडला नाही। पण नॉनस्टॉप आपण 5 कामं जी भूमिपूजनाची होती ती परिपूर्ण करत प्रत्येक वाड्या वस्त्यांपर्यंत आपण जाऊन आलो। मला एकच म्हणायचं की ही कामं चांगल्या दर्जाची व्हावी। पत्रकार मित्रांनी सांगितलं की गेली 22 वर्ष तुम्ही मला इथे रात्रंदिवस कष्ट करताना पाहताय आणि विरोधी बाकावर बसलेली सदस्य सत्तेत जे आहेत त्यांनी आयुष्यात काही करून दाखवलं नाही, त्यांना जे जमलं नाही किंवा आमदार खासदार झाले त्यांनी जे केलं नाही त्यांची बरोबरी माझ्याशी जोडली जाते, ते माझ्याशी स्पर्धा करत राहतात पण त्यांना अजून माझी कक्षा ओलांडता आली नाही। त्याचं कारण आहे की तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, माझी असणारी तळमळ ही जनतेचं सेवक म्हणून मी स्वतःला पाहते, मालक म्हणून पाहत नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने तुम्ही मला विधानसभेत पाठवाल हा विश्वास मला तुमच्याबद्दल आहे आणि म्हणून जी जिल्हा परिषद सदस्य म्हणून महिलेने कार्यकर्तृत्व दिल्लीपर्यंत नेलं, जर ती संधी तुम्ही मला देणारच आहात त्या विधानसभेत गेल्यानंतर मागील 40 वर्षाचा इतिहास मोडून मी आपल्या या गावालाच नव्हे तर या जुन्नर तालुक्याची पताका दिल्लीच्या अटकेपार नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे माझं तुम्हाला अभिवचन आहे। आणि पुन्हा पुन्हा आमदारकी द्या म्हणायला मी येणार नाही, एकदाच आमदारकी माझं ठोकून द्यायचं। देणार का सगळेजण? सगळ्या महिला मग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। या ठिकाणी आपण बोलवलात, आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला, आम्ही आपले आभारी आहोत। कामं झाल्यानंतर पुन्हा येऊ, त्याच्या आधी कामांची आणखीन भूमिपूजन जे शब्द तुम्ही माझ्याकडून घेतले ते करायचे आहेत। पत्रकार मीडियाने जे पद्धतीने मला साथ दिली या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य दाखवलं त्याबद्दल माझ्या पत्रकार आणि मीडिया बांधवांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करते। आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आणि आपल्या सर्वांचा जो विश्वास आहे तो अखंडित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आशाताई सतत करत राहील, सातत्याने करत राहील एवढ्या भावना व्यक्त करते, माझ्या शब्दांना विराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।